नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदिवडे एसजी अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मार्च 2024 या वर्षाचा सायन्स पार्ट 1 म्हणजे विज्ञान भाग 1 चा आपण पेपर पाहणार आहोत, मराठी माध्यम। तर यामध्ये प्रश्न पहिला अ आणि ब आता आपण पाहणार आहोत। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा। त्यामध्ये नंबर 1, उष्णतेचे एसआय पद्धतीत एकके डॅश डॅश हे आहे। कॅलरी, जूल, किलो कॅलरी पर किलोग्राम किलो डिग्री सेल्सिअस आणि नंबर 4, कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस। तर याचा ऑप्शन आहे ब, जूल। नंबर 2, सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचे कारण प्रकाशाचे परावर्तन, प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे अपस्करण, प्रकाशाचे अवशोषण। तर याचा ऑप्शन आहे ब, प्रकाशाचे अपवर्तन। नंबर 3, डॅश डॅश हा कार्बोक्सिलिक आम्लाचा क्रियात्मक गट आहे। COOH, CO, CHO, OH। तर याचा ऑप्शन आहे नंबर 3 अ, COOH। नंबर 4, साध्या सूक्ष्मदर्शीमध्ये डॅश डॅश भिंगाचा वापर करतात। आंतरवक्र, समतोल वक्र, समतोल व आंतरवक्र, समतल बहिर्वक्र आणि बहिर्वक्र। तर नंबर 4 चा ऑप्शन आहे ड, तर समतल बहिर्वक्र। नंबर 5, डॅश डॅश पद्धतीत वितळलेला कथिलाचा थर धातूवर चढवण्यात येतो। धनाग्रीकरण, कथिलीकरण, जस्त विलेपन, संमिश्रीकरण। तर याचं उत्तर आहे ब, कथिलीकरण। अशा प्रकारे प्रश्न पहिला अ, त्यानंतर आपण ब पाहणार आहोत। ब मध्ये पुढील प्रश्न सोडवा। त्यामध्ये एक आहे नंबर 1, सर्वात लहान आकाराचा अणूचे नाव लिहा। तर उत्तर आहे हेलियम व हायड्रोजन। हेलियमचं सिंबॉल He आणि हायड्रोजनचं सिंबॉल H2 हे आहे। नंबर 2, कॅल्शियम कार्बोनेटचे रेणूसूत्र लिहा। कॅल्शियमचं रेणूसूत्र आहे Ca, कार्बोनेटचं आहे CO3 म्हणजेच CaCO3। त्यानंतर कॅलरी मापीचा उपयोग लिहा। धातूची उत्तर आहे स्थायूची विशिष्ट उष्माधारकता मापनासाठी कॅलरी मापीचा उपयोग होतो। त्यानंतर दिलेल्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचनेवरून हायड्रोकार्बन ओळखा। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये CC आणि यामध्ये CH3 आणि CH3 आहे, म्हणजेच या ठिकाणी इथेन हे संरचना आहे, हायड्रोकार्बन आहे। त्यानंतर नंबर 5, योग्य जोडी जुळवामध्ये पाण्याचा अपवर्तनांक 1.31, 1.36, 1.33। तर पाण्याचा अपवर्तनांक आहे 1.33। अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला अ आणि ब एकूण 10 मार्काचा आपण पाहिलेलो आहोत।